विद्यार्थी मित्रांनो, नवा दिवस नवी कथा. आजच्या कथेचं नाव आहे चष्मा बदला. काय नाव आहे कथेचं? चष्मा बदला. एक कुटुंब होतं. त्या कुटुंबाच्या समोरच्या घरामध्ये एक नवीन भाडेकरू राहायला येतात आणि नवीन भाडेकरू त्या ठिकाणी राहायला आल्यानंतर या कुटुंबामध्ये राहणारं जे जोडपं असतं त्यातली त्याची बायको आपल्या खिडकीतून बाहेर पाहते तर त्या आल्या भाडेकरूंनी दोरीवरती कपडे वाळू घातलेले असतात आणि मग ही येऊन आपल्या नवऱ्याकडे तक्रार करते. त्या हो, आपल्याकडे आता जे नवीन समोर भाडेकरू आलेत ना ते स्वभावानं खूप चांगले आहेत हो, पण त्यांचे कपडे खूप अस्वच्छ आहेत हो. दोरीवर वाळत घातलेले कपडे बघितले तर ते कपडे खूपच मला घाण वाटतायत. मग नवरा म्हणाला, अगं त्यांचा कदाचित साबण वगैरे संपला असेल म्हणून स्वच्छ निघाले नसतील, जाऊ दे. एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी परत तीच तक्रार. परत पती घरी आला की अहो, आपले समोर आलेले भाडेकरू स्वभावानं चांगले तो, पण ते कपडेच स्वच्छ धुत नाही तो. व तो म्हणे, त्यांना कपडे कदाचित नीट धुता येत नसतील, काय करायचे आपल्याला, जाऊ दे. स्वभावानं तर चांगले आहेत ना, मग तर झालं. आणि असे दिवसामागून दिवस गेले आणि एक दिवशी अचानक बायको पळतच आली नवऱ्याकडं आणि म्हणली, अहो अहो, चमत्कार झाला, आश्चर्य घडलं. तुने काय झालं? अहो, आपल्या समोरचे जे भाडेकरू आहेत ना ते आता सुधारले बरं. त्यांचे कपडे पाहना किती चकाचक आहेत. मी आता बघून आले, दोरीवर गोळा घातलेले कपडे खूप चकाचक. त्यांना कोणीतरी नक्कीच धुवायला शिकवलेलं दिसतंय. हा, ते आता सुधारलेत. यावर नवरा हसला आणि म्हणाला, अगं, मीच आज सकाळी लवकर उठलो आणि लवकर उठून मीच आपली ज्या खिडक्या आहेत या खिडक्या सगळ्या साफ स्वच्छ केल्या. आपल्या खिडक्यांची तावदानं आतून बाहेरून खूप फुपाट्यानं काय झाली होती, मळलेली होती, खराब झालेली होती. आणि मग मी ओलं फडकं केलं, थोडासा साबण सोडा घेतला आणि आपली जी तावदान आहेत ना ती स्वच्छ काची म्हणजे स्वच्छ फडक्यानं पुसून काढली. त्यामुळे तुला त्यांची कपडी काय दिसायला लागलीत, स्वच्छ दिसायला लागलीत. कपडी त्यांची घाण नव्हती, आपल्या काचावरती धूळ होती म्हणून आपल्याला त्यांची कपडी खराब दिसत होती. सुधारले ती नाही, सुधारलो आपण. काय होत घ्यायचं रे मित्रांनो, याच्यात येतो आपला दृष्टिकोन नेहमी स्वच्छ ठेवून आपण दुसऱ्याकडे पाहिलं पाहिजे. नेहमी नजर चांगली ठेवली पाहिजे. जग खूप सुंदर आहे. सगळा खेळ हा आपल्या दृष्टिकोनाचा आहे. अरे, कुणाला अंधारी रात्र दिसते तर कुणाला फक्त चंद्र, बरोबर की नाही? नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेला टायर सारखा आहे. त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. मित्रांनो, आयुष्यात जर एकटं वाटायला लागलं ना तर समजून घ्या, तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद.